नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या झाडाला खोड अळी कशी लागते आणि ती कशी काढायची. थोडक्यात 2 मिनिटात मी सांगतो. लक्षात घ्या, हे बघा, हे असं आंब्याच्या झाडाला अशी खोडाळी लागते आणि ती बाहेरून दिसत नाही, आतल्या आत साल कुरतडली जाते. आणि जर कुरतडलेली अळी तर थोड्याच दिवसात आपल्याला काही दिवसात हिरवगार असणार झाड अगदी 4-2 दिवसात ते उभारलेलं दिसेल. ती आतमध्ये खोडामधून जाते आणि ती अशा प्रकारे ही अशी अळी असते. त्यामध्ये मी ते जी खोडाळीचं हे टोकरण्यासाठी असा हत्यार बनवलेला आहे आणि हत्यार बनवून ते मी असं यामध्ये ही जी साल ज्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या ठिकाणी ती उकरून काढायची आणि अशी अळी शोधायची, ती शोधून बाहेर काढायची. जर ती खोडात शिरली असेल तर त्यामधली आपलं घरातलं ते खोडाचं बीड शोधून घरातलं आपलं जे फिनेल असतो किंवा एखादं आपल्याकडे शेतीचं जे औषध असेल ते त्यामध्ये सोडायचे. ती मरून बाहेर पडेल. आणि ती आपण कशी ओळखायची तर झाडाच्या खाली या असं जो झाडाचा आपण कीस म्हणतो किंवा जो झाडाचा भुसा पडलेला असतो तो जर आपल्या झाडाच्या खाली पडलेला असेल तर नक्की आपण समजायचं की ते झाडाला खोडाळी लागलेली आहे. आणि ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शोधून त्याचा ताबडतोब बंदोबस्त करा, नाहीतर आपलं झाड नक्कीच उभारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.